मंडळी आम्ही कुठेही जाण्याआधी श्रीफल फोडतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. कोण्या सुमुख हा बघा फार्म हाऊस. हा बघा फार्म हाऊसचा बॅक साईड आहे आणि बॅक साईडलाच नदी. दोन्ही ऑप्शन आपल्याकडे. एक स्विमिंग पूल पण आहे बघा. हा बघा गाईज, हा आहे स्विमिंग पूल. भेल मिक्सिंग, भेल मिक्सिंग. आपण आता चिकनचे पीस हे बघा टाकायला घेतलेत. हे बघा हे बघा गाईस, क्रिकेट सगळे क्रिकेट खेळतात बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे परेश भोई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज, आजचा प्लॅन असा आहे की आपण चाललोय दादा लोकांसोबत फार्म हाऊसला. वडखलला आपला फार्म हाऊस आहे आणि 2 वाजता निघणार होतो आणि दरवेळीप्रमाणे 2:30 वाजून गेलेत आणि एकाचाही पत्ता नाही आहे. आणि फार्म हाऊसवर भरपूर दिवसापासून प्लॅन चालू होता. जवळजवळ 1 महिन्यापासून दादाचा आपला प्लॅन चालू होता आणि आज तो प्लॅन सक्सेस झालेला आहे. बघूया आज कोणते दादा येणार आहेत, कारण की कामामुळे कोणाला पॉसिबल नाही आहे. तरी पण सर्वांनी असे थंब दिलेत आपल्या ग्रुपवर. चला आता आपण आपल्या निघण्याच्या स्पॉटवर आलेलो आहोत. बघूया आपण आता पाठीमागे आपल्या दादाच्या घराच्या खाली जाऊन बघूया कोण कोण आलेत, मी तुम्हाला दाखवतो. आणि गाईज, खूप सुंदर अशी व्हिडिओ होणार आहे, कारण की भरपूर टाईम नंतर आपण फार्म हाऊसला चाललो आहे. आणि यावेळी म्हणजे गोव्याला पण निम्मेच माणसं गेले होतो, निम्मेच फ्रेंड गेले होते, दादा लोक गेले होते. पण यावेळी सर्वजणांचा जाण्याचा प्लॅन आहे. तर चला आपण आता बघूया मागे कोण आहे, कोण जमा झालेत. आणि सुरुवातीला वाटते 2 गाड्या निघणार आहेत आणि एक 4 वाजता गाडी निघणार. टोटल 3 गाड्या आहेत असा प्लॅन आहे. कामाची माणसं आपली पहिलीच निघतात. हे बघा, सगळे दादा लोकांमध्ये यावर्षी पोरांचे काही कामं आहेत. शाळेला सुट्टीचा नुसतं निमित्त पाहिजे असतं फिरायला जाण्याचा. कशात बॅगी पकडल्यान बघा. टीचर याची कोण जर टीचर माझा ब्लॉग बघत असेल तर टीचरनी जरा याच्यावर जास्ती करून लक्ष द्यावे, कारण की याला फिरायला जाम मजा येते पण अभ्यास करायला कंटाळा येतो. आणि हे बघा आपला इथे कल्याण टेकते बघायचे बघा, ही एक गाडी असणार आहे. आणि हे बघा दादा आपला सगळ्यात पहिला स्पीकर भरले आपण. आणि हे बघा आपला मंडी. हे बघा सामान बघा काय काय घेतलं आहे. प्लेट, पाणी आणि डब्बा आणि जेवण बनवण्याची वस्तू. मंडळी आम्ही कुठेही जाण्याआधी श्रीफल फोडतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. तर गाईज 2 वाजता निघणार होतो आणि वाजले 3. नेहमीप्रमाणे आपण 1 तास उशिरा निघतोय. आणि चला निघूया आपण आपल्या आता जर्नीला करूया सुरुवात. बघूया आपल्याला वडखल फार्म हाऊसवर जायला किती वेळ लागते. सर्वप्रथम आपण आता गाडीचा पोट भरूया. गाडीचा पोट भरून झाल्यावर किसने टावेल गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोल भाई. तर चला मंडळी, आपला जो ब्लॉगर आहे तो आज ड्रायव्हिंग करत आहे आणि म्हणून मी आज कॅमेरा घेतला. तर बघूया ब्लॉगर काय बोलतोय. चला मंडळी, आपण आज निघालोय वडखलवर. वडखलला आपला फार्म हाऊस असणार आहे आणि बघूया आता आपल्याला किती वेळ लागतंय. दरवेळीप्रमाणे 1 तास लेट निघालोय आणि आमच्यात मोनीश सुतार आहे. दरवेळीप्रमाणे त्याला घराजवळ पिकअप करायला गेलेलो. चला आता बघूया आपण फार्म हाऊस गेल्यावर भेटूया. चला बघा, आपली पब्लिक इथे मागे जेठा, सुमुख
मोनिश मग कोण आहे रे? आवाज द्या. मी बघला नाही. आर्यन. तर चला सर्वांना सोबत घेऊन आपण आता पहिला तर जर्नी स्टार्ट केलेली आहे. आणि पाऊस पण थोडा हलका हलका पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे. तर बघू आता कसा आपला जर्नी होतोय. आणि तसा ड्रायव्हर तर आपला एकदम भारी आहे, हेवी ड्रायव्हर आहे. आणि वडखल मला वाटतं इथून 1.5 तास असेल, पण ट्रॅफिक नसली पाहिजे. मोस्टली मला वाटतं आपल्याला फक्त इथं पनवेलमध्ये ट्रॅफिक भेटेल, त्यानंतर कुठे ट्रॅफिक नाही भेटणार. तर बघूया कशी होते आपली जर्नी आणि भेटूया डायरेक्ट आता फार्म हाऊसवर. चला बाई, कुठं चाललोय आता आपण गाईस चाललोय मॅगडीला. आपल्या उभ्याच्या जणी प्लॅन केलंय की जाण्याच्या आधी आपण पेट पूजा करूया थोडीफार, आणि नंतर फार्म हाऊसवर आपण चिकन बनवणार आहोत. तर चला, फर्स्ट स्टॉप आहे आपला पहिलाच मॅगडीचा, कारण भरपूर लांब रस्ता आहे आणि आता मागेच ट्रॅफिक होती थोडीफार. तर थोडासा कॉफी पिऊया आपण. आणि जेठाबाईला बर्गर पाहिजे. तू काय खाशील? आताच भाकर बनवलं तरी बघू. तरी बघूया काहीतरी खाऊ छोटा मोठा आणि निघूया डायरेक्ट पुढच्या प्रवासाला. कोण्या सुमुख, हा बघा फार्म हाऊस आहे. आणि 2 कुत्रे डॉग्स आमचा वेट करताना. नाईस व्ह्यू. परेश, कसा वाटला फार्म हाऊस? एक नंबर. आणि हा बघा, ही पूर्ण फार्म हाऊसची जागा आहे. समोर देखील खूप जागा आहे. आणि आता तुम्हाला बॅक साईड दाखवतो. तर प्रथमेश आपल्याला घेऊन जातील बॅक साईडला. चला प्रथमेश. हा बघा, फार्म हाऊसचा बॅक साईड आहे. आणि बॅक साईडलाच नदी. दोन्ही ऑप्शन आपल्याकडे. एक स्विमिंग पूल पण आहे बघा, हा स्विमिंग पूल आहे ते. आणि लगेच बाजूला इथून एंट्रन्स आहे. हा स्विमिंग पूल आहे. आणि इथूनच डायरेक्ट ही एंट्रन्स आहे. हे बघा नदी, हे छोटासा वॉटरफॉल आहे. आणि बघा पूर्ण नदी आहे. गाईज आपण ज्या फार्म हाऊसवर आलोय, पेनमधून लेफ्ट मारून आतमध्ये आलोय. आणि हा फार्म हाऊस जो आहे तो खूप सुंदर असं फार्म हाऊस आहे. लोकेशन तुम्ही बघाल तर माझ्या मागे नदी आहे, नदीला चिपकूनच हा फार्म हाऊस आहे. आणि फार्म हाऊसवर स्विमिंग पूलसुद्धा आहे, पण स्विमिंग पूलच्या पेक्षा नदी म्हणजे बघायला खूप सुंदर असे वाटते. मग नदीमध्येच आम्ही पोहण्याचा प्लॅन करणार आहोत. आता आपले जे राहिलेले मेंबर आहेत ते येण्याची वाट बघूया. ते आले की सर्वजण आपण या नदीमध्ये उडी मारूया. बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी नदी आहे आणि स्वच्छ पाणी, एक नंबर क्लीन. हा बघा गाईज, हा आहे स्विमिंग पूल. किती डीप आहे माहिती नाही, सगळे मेंबर्स आल्यावर समजेल. आणि स्विमिंग पूलला चिटकूनच हे बघा नदी आहे. बेल खाणारा मेन माणूस आपला नाही आहे. हा, बेल बनवणारा माणूस कुठे? आणि हे बघा आयता सगळा बेल खावायला बसले. थोडी पण मेहनत नाही, काय नाही. लिंबूची हालत बघा, लिंबूची हालत. अजून आहे याच्यात, अजून आहे. आणि दुसऱ्या बाजूला चाय. बाय ऐसा ऐसा उडा नाही. अरे ऐसा ऐसा, हाँ ऊपर 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 तक और ऊपर. ऐसा नाही, अजून वरती.
दूध तर पाहिजे तेवढं. हा बघा. लवली चाय, लवली चाय. भेल मिक्सिंग, भेल मिक्सिंग. अरे हे बघा KGF. गाईस तुम्ही बघू शकता आपण यायला इकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे बघा. हा आपल्याला फ्राय करायचा आहे आणि हा आपल्याला भुजायचा आहे. तर गाईज हे बघा नेक्स्ट रेसिपी चना कोलीवाडा. कणाचा पीठ आहे चण्याचा बेसन. पण आले बेसन कॉर्नफ्लॉवर. कोलीवाडा पण आता कलर टाकलाय फूड कलर. फूड कलर कुक बाय सुमुख म्हात्रे. आणि यो बघा यो व्हेजिटेरियन माणूस आहे. यो आज याची सोय चालू आहे. यो चिकन बिकन काय खात नाही. चिकन थांब तू ऐसे मी कंपनी का खालची आज अरे मग कालशी वरती येणार तो सुका आहे पाया हे नाही निलेचा बस होईला सुकाले पाहिजे तो सगळा सोरील पीठ बाय नीट बनवा. आईलाच नाही. गाईज आपल्याला तर चिकन भुजायचं आहे आणि मी बघू शकतो तुम्ही मी आणि मंडी म्हणजेच हे बघा डोलं जमायला लागलं मंडितोष यांनी आम्ही दोघांनी आग पेटवले चिकन भुजायला आणि ते सगळं खावायला. ही आग पेटवली आम्ही आणि ही आग पेटवायला आम्हाला अर्धा तास लागला कारण की पावसाला आहे. पाऊस पडतो आहे थोडा थोडा. आणि आपली दुसरी गाडी आलेली आहे राकेश दादाची. आणि बघा इथं क्रिकेटची प्लॅनिंग चालू आहे. क्रिकेट खेळायचं आहे. आपले सिंगर सुद्धा आलेले आहेत. इंडियाचा प्लेअर पण आले ना आपलं. आपण आता चिकनचे पीस हे बघा टाकायला घेतलेत. हे बघा पाच पीस टाकलेत. पहिला पण हेच बनवूया आणि मग नंतर दुसरे पीस टाकूया. गाणी आहे न व्यस्त आहे एकदम त्याचं बोलतात. बेटा लाल पडलेला आहे. तर गाईज फोल्टो मित्रमंडळ बघू शकता तुम्ही.
गाईस तुम्ही इंग्लिश बघू शकता गोबीची. आवला वाव. Not interested for you, my question. Monish, because for you, my question. त्याचं क्वेश्चन त्यालाच नाही माहिती. For you, captaincy. For you, team and my phone. माय फॉन्ट. Hello. श्वास बहुत आता अरे 12 men बोलायला बोल. You are the captain. I'm not captain. I'm not captain. For you, Monish Udal, I am selected boy. Monish Udal. पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन गाईस आता जेवण करून घेऊया. बघा जेवताना बघा चिकन लॉलीपॉप घेतले. आज सोमवार आहे तरी चिकन खाते बघा. आणि यो आपला दर्पण व्हेजिटेरियन पनीर बुर्जी खाते. बोला पण सोमवार आहे याचं नाव बोला आहे तरी चिकन खाते. हे बघा यावेळी चिकन बघा किती घेतलंय. पूर्ण प्लेट चौगावी पूर्ण प्लेट घेतलंय. हा ही माणसं होईल का होईल. कार मंडळी आजचा आपला दिवस दुसरा आहे फार्म हाऊसवरचा. आणि डायरेक्ट 10 वाजता आपली मॉर्निंग बघा कुठे झाले मटन शॉपवर आलो आहे आज आपण मटन घेण्यासाठी. कारण की काल भरपूर असं आपण चिकन खाल्ला म्हणून आज आपल्याला मटन खायचं आहे. आणि बघूया इकडे मटनचे रेट काय आहे पेनमध्ये. कैलास मटन शॉप. कसं किलो आहे. 900 रुपये किलो आहे. पण चरबी नसलेला 900, चरबी असलेला 940. पेनमध्ये बघा 900 रुपये किलो आहे आणि आपल्याकडे 800. चला आपल्याला 3 किलो घ्यायचं आहे. गाईज आपण आता मार्केटमधून आलो. बघा मॅगी आणले नाश्त्याला. आता नाश्ता करूया आणि मग जाऊया क्रिकेट खेळायला. आता इकडे क्रिकेट खेळतात. काल तुम्ही हा व्ह्यू बघितलाच असेल आणि आजचा मॉर्निंगचा व्ह्यू बघा. पाण्याची जरा वाढ झाली म्हणजे काल रात्रभर पाऊस पडला म्हणून पाणी जरा जास्तच वाढला आणि नदी खूप फास्ट वाहते. मग एका बाजूला सगळे खेळतात आणि मी इथं मॅगी बनवतोय बघा. हे बघा गाईस मॅगी बनवत आहे आणि सगळे उपट सोंडे आले बघा खावायला. आताच बुर्जा खाल्ल्या हवी. मी नाही खाल्ले बघा. हे बघा आवरी बुर्जी सगळा तो कॅरेट संपवला तरी अजून नंतर यांची याच्यावर लाल टाकायला आल्या बघा. बघू शकता गाईस आपली मॅगी झालेली आहे रेडी बघा. तर गाईस मॅगी झालेली रेडी. आता आपण थोडं खाऊया. हे बघा गाईस क्रिकेट सगळे क्रिकेट खेळतात बघा. ज्या देवाचं नाव